नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परीक्षा संपल्या म्हणून मोकळं होऊ नका. या एकदम बिनधास्त बिनफिकीरपणे राहू नका. 8वीची परीक्षा संपली परंतु पुढे 9वी आहे. 9वीची परीक्षा संपली परंतु पुढे 10वी आहे. म्हणून 9वी फार महत्त्वाची आहे, 10वी फार महत्त्वाची आहे. 9वी 10वी हे वर्ग फार फार महत्त्वाचे आहे. कारण या 9वी 10वी वरूनच पुढचं भविष्य ठरत असतं, पुढचा मार्ग ठरत असतो, पुढची दिशा ठरत असते. म्हणून 9वीचा 10वीचा चांगल्या रीतीने सुंदर रीतीने अभ्यास करावा लागतो. तुमचं जर थोडं काही कच्चा असेल, भाग कच्चा असेल, तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तो भाग पूर्ण करून घ्या. चांगल्या रीतीने करून घ्या. शब्द वगैरे चांगले करा. शब्द जास्तीत जास्त शब्द वाचा. आणि आतापासून तयारी म्हणजे 9वीचा प्रत्येक विषयाचा तुम्ही एक एक धडा वाचा. रोज एक एक धडा वाचायचा. 9वीचा रोज एक एक धडा वाचायचा. इंग्रजीचा एक धडा, मराठीचा एक धडा, इतिहासचा एक धडा, भूगोलचा एक धडा, हिंदीचा एक धडा, अशा प्रत्येक विषयाचा रोज एक एक धडा वाचा. आतापासून तयारी करावी लागते. आणि तो धडा वारंवार वाचायचा, समजेपर्यंत वाचायचा. भोकंपट्टी करायची नाही, बळजबरीने जबरदस्तीने वाचायचं नाही. आवडीने गोडीने आपल्याला काहीतरी करायचं, आपल्याला काहीतरी बनायचं, आपल्याला काहीतरी व्हायचं आहे, आपलं ध्येय स्वप्न पूर्ण करायचं. म्हणून आवडीने गोडीने हसत खेळत आनंदाने मजेने धडा वाचा. आतापासून जर तयारी केली तर नंतर तुमची धावपळ होणार नाही, नंतर गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही. म्हणून आतापासून धडे वाचले पाहिजे. धड्यात काय आहे, धडा नेमका समजून घ्यायचा. या धड्यामध्ये आहे काय लिहिलं आहे, नेमकं या धड्यामध्ये अर्थ काय आहे, गाभा काय आहे, या धड्यामधून बोध काय होतो हे समजून घ्या. समजून सवरून धडा वाचा. वाचायचा म्हणून नाही, ताण म्हणून नाही, टेन्शन म्हणून नाही. टेन्शन, ताण, बळजबरी, आईवडिलाचं बंधन, या करायचं म्हणून करायचं, वाचायचं म्हणून वाचायचं, शिकायचं म्हणून शिकायचं, अशा कारणाने अभ्यास करू नका. तर आवडीने गोडीने मनाने इच्छेने स्वइच्छेने काहीतरी करायचे, काहीतरी बनायचे, काहीतरी व्हायचे, नाव गाजवायचे, जीवन सुंदर करायचे, छान छान करायचे, रंगमय करायचे, सुंदर करायचे, या उद्देशाने, या ध्येयाने, या स्वप्नाने तुम्ही अभ्यास करा. मन लावून ध्यान लावून अभ्यास करा. आतापासून जास्तीत जास्त शब्द वाचा, ग्लोसरी वाचा, क्रियापद वाचा. मराठीचं इंग्रजीचं व्याकरण समजून घ्या, सोडवा. गणिताचं सोडवा. 9वीच्या विद्यार्थ्यांनी 9वीचा रोज एक धडा वाचायचा. 10वीच्या विद्यार्थ्यांनी 10वीचा रोज एक धडा वाचायचा. प्रत्येक विषयाचा एक एक धडा रोज वाचायचा. जास्तीत जास्त शब्द वाचायचे, जास्तीत जास्त शब्द वाचून काढायचे, लिहून काढायचे, मुद्दे लिहून काढायचे, जास्तीत जास्त मुद्दे वगैरे लिहून काढायचे. आतापासून चांगली तयारी केली तर गुण चांगले मिळतील, मार्क चांगले मिळतील. तुम्ही परीक्षा येईपर्यंत धड्यात वाचत नाही, हातात पुस्तक घेत नाही, अभ्यास करत नाही, ध्यानाने मनाने अभ्यास करत नाही. आई वडील ओरडतात, मागं लागतात, अभ्यास कर, परीक्षा आली अभ्यास कर. परंतु तुम्ही मनावर घेत नाही. आईवडिलांना त्रास देता, आईवडिलांना विनाकारण ताण देता. तुम्ही का अभ्यास करत नाही, खेळण्यात, मस्ती करण्यात, गप्पा मारण्यात, हिंडण्यात फिरण्यात दिवस घालवता. पण मनातून स्वइच्छेने ध्यानातून अभ्यास करत नाही. आईवडील ओरडले, रागावले, मारले तर आईवडिलाचा राग धरता. विनाकारण आईवडिलांना त्रास देता, आईवडिलांचं मनावर घेत नाही, हसण्यावर नेता. आणि मग तुमचाच तुम्ही नाश करून घेता, तुमच्या जीवनात तुम्ही नाश करून घेता. त्यामुळे तुम्हाला मार्क कमी पडतात, गुण कमी पडतात. आणि त्यामुळे तुम्हाला पुढचं चांगलं भविष्य सापडत नाही, पुढचा मार्ग सापडत नाही, पुढची दिशा सापडत नाही. आणि या कारणाने मार्क कमी पडले म्हणून, हे नापास झाले म्हणून तुम्हाला आत्महत्या करायची वेळ येते. म्हणून आईवडिलांचं ऐकावं, आईवडील काय म्हणतात ते ऐकावं, शिक्षकांचं ऐकावं, मनाने ध्यानाने
अभ्यास करा, मनातून अभ्यास करा, ध्यानातून अभ्यास करा. म्हणून आतापासून तयारी करा, आतापासून तयारी करा. परीक्षा जवळ आली की अभ्यास करायला लागू नका. आतापासून तयारी करा. आतापासून प्रत्येक विषयाचा एक एक धडा वाचा. गणिताचा सोडून पहा, जास्तीचे शब्द लिहा, वाचा, लिहा. ग्लोसरी, क्रियापदं, ग्रामर, व्याकरण, जे जे काय महत्त्वाचं आहे ते सर्व करा. जनरल नॉलेज वाढवा. जनरल नॉलेज कामा येते म्हणून वेगळ्या प्रकारची जनरल नॉलेजची पुस्तकं वाचा, वर्तमानपत्र वाचा, साप्ताहिक वाचा. सगळ्या प्रकारचं ज्ञान आलं पाहिजे म्हणून सगळ्या प्रकारची पुस्तके वाचा. कोणतंच पुस्तक वाईट नसतं. सगळ्या प्रकारची पुस्तके वाचा. आवडेल ती पुस्तक वाचा. वर्तमानपत्र असो, साप्ताहिक असो, या कोणतंही पुस्तक असो, जनरल नॉलेजचं पुस्तक असो, कोणत्याही माहितीचं पुस्तक असो, तुम्ही वाचून काढा. तुमच्या कामा येते, तुमचे जनरल वाढते, तुमचं सर्वच काय. म्हणून आतापासून तयारी करा. आतापासून नवी दहावीची तयारी करा, चांगली तयारी करा, जेणेकरून तुम्हाला नवीला दहावीला चांगली गुण मिळाली पाहिजे. नवीला तुम्ही चांगली रीतीने पास झाली पाहिजे, दहावीला तुम्ही चांगली रीतीने पास झाली पाहिजे. ते नुसतं पास होऊन उपयोग नाही, नुसती टक्केवारी घेऊन उपयोग नाही. तुम्ही सर्वांगाने हुशार झाले पाहिजे, अंतर्मनाचा विकास झाला पाहिजे, तुम्हाला सर्व आलं पाहिजे, तुम्हाला सर्व जमलं पाहिजे. इंग्रजी खडखड वाचता आली पाहिजे, इंग्रजी खडखड लिहिता आली पाहिजे, न पाहता लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, समजली पाहिजे, कळाली पाहिजे. मराठी कळाली पाहिजे, समजली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, सर्व बाबीने समजली पाहिजे. गणित आलं पाहिजे, जमलं पाहिजे, हिशोब आला पाहिजे, सर्व काही आलं पाहिजे. मराठी, गणित, इंग्लिश हे टणटणीत दणदणीत झालं पाहिजे. म्हणून आतापासून तयारी करा. आतापासून व्याकरणाची तयारी करा. प्रत्येक विषयाचा एक धडा वाचून काढा. आपला टाइम टेबल बनवा. टाइम टेबलाप्रमाणे, वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करा. चांगला मन लावून अभ्यास करा. खेळण्यात, गप्पागोष्टी करण्यात, टाइमपास करण्यात वेळ घालू नका. तर मन लावून ध्यानपूर्वक, काळजीपूर्वक तुम्ही अभ्यास करा. तेव्हा तुम्हाला यश मिळेल आणि तुमचं जीवन सुंदर होईल. तुम्हाला पाहिजे ते मिळेल. तुमचं स्वप्न हे पूर्ण होईल. म्हणून अभ्यासाचे गुण कोणते? अभ्यासाचे गुणच आहेत जिद्द, चिकाटी, इच्छा, तयारी, आत्मविश्वास, संयम, सहनशीलता, इच्छा, तयारी, आवड, गोडी, निष्ठा, धीर, धैर्य, धाडस, साहस, दूरदृष्टी, काळजी, चिंता, ध्येयध्यास, हे गुण आहे. मग या गुणाप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. म्हणून जिद्द ठेवा, चिकाट ठेवा, तयारी ठेवा आणि चांगल्या रीतीने अभ्यास करा. आतापासून तयारी करा. असं समजू नका, असं म्हणू नका अजून पुष्कळ वेळ आहे, आताच काय बाकी, अजून खूप टाईम बाकी आहे. आता तर कुठं 8वी झाली, या आता तर कुठं 9वी झाली, अजून पुष्कळ टाईम आहे. करूच नंतर, करूच नंतर, करूच नंतर म्हणता म्हणता परीक्षा येते आणि मग तुम्हाला काहीच येत नाही आणि मग तुम्ही नापास होता. या टक्केवारी कमी पडते, या मार्क कमी पडतात. म्हणून नुसत्या गप्पा मारण्यात, मस्ती करण्यात, मोज करण्यात वेळ घालू नका. सिरियस राहा. हसण्यात, खिदळण्यात, टाइमपास करण्यात, कोणाला चिडवण्यात, भांडणं करण्यात, तंटा करण्यात, फिरण्यात, आईवडिलांना त्रास देण्यात वेळ घालू नका. तुमचं जीवन आहे, तुम्हाला सुंदर करावं लागणार आहे. जीवन खूप कठीण आहे, जीवन खूप संकटमय आहे, जीवन खूप त्रासदायक आहे. म्हणून या जीवनाला सुंदर करण्यासाठी, या जीवनाला रंगमय करण्यासाठी, या जीवनाला छान छान करण्यासाठी तुम्हाला झटावं लागेल, संघर्ष करावं लागेल, राबावं लागेल आणि चांगला अभ्यास करावा लागेल. म्हणून चांगला अभ्यास करा. अभ्यास करा. 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांनो चांगला अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा, ध्यानपूर्वक अभ्यास करा. म्हणून आतापासून तयारी करा. आतापासून चांगली तयारी करा.